बावनकुळे साहेबांचं अभिनंदन का की पहिल्यांदा जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना उदगीरला पत्रकार परिषद घेण्याचा योग आणला, त्याबद्दल त्यांचं आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. पण या बैठकीला माजी नगराध्यक्ष राजेश्वर मित्रे या ठिकाणी उपस्थित नाही. त्यांची नाराजगी दूर करण्यात आपण सक्सेस झालेलो नाहीत का? नाही, आम्ही इच्छुक बरेच जण असतात, त्यांनी उमेदवारी मागितली, त्यांच्यासोबत संवाद झाला, माननीय आमदार साहेबांचा संवाद झाला, माननीय अध्यक्ष साहेबांनी देखील संवाद केलाय, मी देखील संवाद केलाय. आणि आपल्याकडे 3 जण असताना त्याच्यातून एकाचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे. निश्चित ते पूर्ण ताकदीने तुम्हाला त्या ठिकाणी या प्रचार यंत्रणेमध्ये दिसतील, हा विश्वास मी तुम्हाला देतो. सर, माझे 3 प्रश्न आहेत अध्यक्ष साहेब. एका लातूरच्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला काळिमा फासणारी बाब झालेली आहे आणि तिकीट विक्री केलेली आहे. एक, आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताचा भाव निघाला, आता तुमचा मताचा भाव काय आहे? तिसरं, अध्यक्षाची निवड कोणत्या निकषावर केलेली आहे? तिसरं, चौथा, विश्वजित गायकवाड नावाचे एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिकीट मागत होते विधानसभेचं, आणि त्या तिकीट मागणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण डावला. आपल्याला मी प्रथमतः सांगू इच्छितो की लोकशाहीमध्ये निवडणुकीला खूप मोठं महत्व आहे. आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणूक, मग ग्रामपंचायतची असो, पंचायत समितीची असो, जिल्हा परिषदची असो, विधानसभेची असो, लोकसभेची निवडणूक असो, त्या वेळेला जे उमेदवार पक्षाच्या वतीनं ठरवले जातात, त्यावेळेला पक्षाकडे काही गोष्टी असतात, निकष लावलेले जातात. आणि म्हणून आम्ही ही सगळे उमेदवार निवडत असताना चांगले उमेदवार कसे निवडता येतील, चांगल्या उमेदवारांना कशी संधी देता येईल, या संबंधीचा प्रामुख्याने त्याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जे आपले प्रश्न आहेत, अशा काही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका. अफवा जे निवडणुकीमध्ये होत असतात त्या अफवेवरही आपण विश्वास ठेवू नका. आणि आमची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्या पार्लमेंटरी बोर्डासमोर जिल्हा अध्यक्ष म्हणून आमची जिल्ह्यातली जी कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीच्या वतीनं आम्ही सगळे, आमचे सर्व आमदार महोदय एकत्र बसून या 5ही नगरपालिकेमध्ये जे काही इच्छुकांची यादी आमच्याकडे आलेली होती त्याची छाननी करून आणि हे सगळे उमेदवार आम्ही पार्लमेंटरी बोर्डासमोर पाठवलं. आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून मराठवाड्यातले जेवढे नगरपालिका असतील, लातूर जिल्ह्यातले जेवढे नगरपालिका असतील किंवा इतर जिल्ह्यातले जे काही नगरपालिका असतील, त्यामध्ये अतिशय सकारात्मक विचारानं या सर्व उमेदवारांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणून कृपया आपल्याला आमची विनंती आहे, उलट आपण असल्या काही गोष्टी विचारात घेऊन या चर्चेला आपण फारसं महत्व देऊ नये. चांगले उमेदवार निवडण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाच्या वतीनं झालेला आहे. धन्यवाद. सहकार क्षेत्रामध्ये पक्षचिन्ह किंवा पक्षाची निवडणूक नसते, परंतु उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती, त्यावेळेस भाजपचं एक पॅनल होतं आणि भाजपच्या पॅनलच्या विरोधामध्ये आता जे नगराध्यक्ष दिलेले आहात उमेदवार, तो काँग्रेसकडून किंवा काँग्रेसचं जो पॅनल होतं त्या पॅनलकडून उमेदवारी घेणाऱ्याची प्रचार केला. त्यावेळेस मग अशी जनतेची चर्चा आहे की मग जे पक्षाचे पॅनल आहे त्याच्या विरोधात तो प्रचार करतात किंवा पक्षाची जी विचारसरणी आहे त्याच्या विरोधात प्रचार करून निवडून येतात, मग त्यांना उमेदवारी का दिली गेली? एकतर सहकार क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं, वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे लोक एकत्रित आले. माझ्या इथं देखील अशी निवडणूक झाली, अभिमन्यूजीच्या इथं देखील अशीच निवडणूक झाली. आपण
तिथं वेगवेगळे एकत्रित येतात, चिन्ह त्या ठिकाणी बाजूला असतं आणि आम्ही बाजार समितीला जिल्ह्याभरामध्ये अशा प्रकारे जसं आपण इथं उदगीरमध्ये म्हणतो तसं प्रत्येक ठिकाणी अशी निवडणूक झाली. सहकार्याने हे दोन्ही एकत्रित नसून आपण पक्ष म्हणून आता संघटनेच्या अनुषंगाने सर्व चर्चेतून आपण या ठिकाणी केलेले आहे. त्यामुळं आपण जे मत मांडलं की दोन्ही निवडणुका वेगळ्या, इथं संघटनेच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला प्रश्न आहे. ही जागा जी सुटली आहे जनरल महिलासाठी सुटली आहे. विशेष म्हणजे आपल्या पक्षामध्ये सुद्धा सक्षम महिला आहेत जे पक्षाचं काम केले अनेक वर्षापासून. मग अशा महिलेला संधी न देता जे पक्षामध्ये काम केलेले नाही अशाला उमेदवारी देणं म्हणजे नाही, तो सिटिंग नगरसेवक आहे. आता हे सक्षम महिला आहेत. नाही 100% 100. आपण कुणाला सक्षम असक्षम आधी आपल्याला नाही सक्षम असक्षम हे आज आपण कुणाला म्हणणं हे चुकीचं आहे. निश्चितपणे परिवार मधले कुटुंबातले अशा अनेक निवडणुका आपण आज आता आपण सर्व पत्रकार आणि इतर सगळ्या वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळ्या माध्यमातून होत असतात. हे आपलंच उदाहरण म्हणून नाही. एकाच कुटुंबामध्ये कुणी कोणत्या पक्षात असतात, तर मीच आमच्या घरामध्ये कोण कोणत्या पक्षाचे कोणी एका पक्षात आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की एक सकारात्मक भावनेतून आम्ही निवडणुकीला समोर चाललोय. निश्चितपणे आपल्या ज्या मनातल्या ज्या काही भूमिका असतील येणाऱ्या निवडणुकीतून एक चांगला उमेदवार सर्वांना एकत्रित करून कोणत्याही भूमिकेमध्ये गेलो तर कुणी ना कुणी प्लस मायनस प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी असू शकतंय, पण सर्वांच्या मते सर्वजण एकत्रित होऊन आम्ही निवडणुकीला समोर चाललोय. चांगला उमेदवार दिलाय, चांगली युती माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी लढण्याचं ठरवलेलं आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांना नाही आम्ही तुम्हाला मी एक विनंती आपल्या सर्वांना एक विनंती करतो, आपण एक सकारात्मक पद्धतीने नाही पत्रकार परिषद आहे, सकारात्मक हा विषय घेऊ नका. जे आमचे प्रश्न आहेत त्याला तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत नसाल तर रामराम करा. सकारात्मक घ्यायचं काय तुमचं आमचं काय नातं आहे का गोष्ट आहे. आम्ही हे काम करावं तुम्हाला विचारावं असं लोकांना वाटते, तेच आम्ही विचारणार आहोत. आमच्या मनाचं कोणीच विचारलं नाही. आपल्याला एकच सांगतो, उद्या आपण सर्वजण उदगीर मधले रहिवासी आहेत. उदगीरच्या चांगल्यासाठी आपण सर्वजण विचार करतात. आज आपल्या शहरासाठी एक चांगल्या प्रकारे म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष खातं इकडं राष्ट्रवादी त्याचे प्रमुख अशा माध्यमातून एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्वजण एकत्रित काम करतोय. आपल्या सर्वांचे जे काही आज आपण सर्वजण पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाला एक विनंती मध्ये सध्या चर्चा चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी चर्चेला जातोय हा विषय. आणि काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यानं महत्वाचा काही पत्रकारांच्या समोर स्वतःहून सांगितलं की ही काँग्रेस आणि भाजप ही मॅनेजड निवडणूक चालू आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसनं अनेक ठिकाणी कमजोर उमेदवार दिलेले आहेत आणि ही सर्व मॅनेज कार्यक्रम आहे. आणि मी आपल्याला एक मिनिट पत्रकार मित्र तुम्हाला मी सांगू इच्छितो की असं मी आता सुरुवातीलाच मी बोलताना आपल्याला सांगितलं की तुम्ही असल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद. चालू रणी अध्यक्षाचे 5 कामं सांगा. 5 कामं सांगा. त्यांचं पाय धुवून पाणी पितो मी. 5 कामं सांगा. बदल तर करून गेलेच होते ना केले ते बी 5 संडास बाथरूम केले ते बी 10 वेळेस पाडले त्याला आणि 10 वेळेस बजेट आणले. प्लास्टिकचे बाथरूम गेले ते ट्रक मध्ये भरून. आणि असं राहत नाही ना. तुम्ही अर्ध्यातून 10 किलोमीटर आम्हाला एकतर बोलून घेतलो. 10 किलोमीटर आहे तो